नमस्कार. आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत. इंग्रजांना घालवले मोदी काय चीज, सत्तेतून बाहेर काढू, मी आणि उद्धव ठाकरे सुद्धा कदापि सोबत जाणार नाही, शरद पवारांचा हल्लाबोल. मोदींकडे सांगण्यासारखं काही नाही म्हणून ते टीका करतात असंही ते बोलले. मी आणि उद्धव ठाकरे सुद्धा कदापि सोबत जाणार नाही, आम्ही तुम्हाला सत्तेतून बाहेर काढू असा पलटवारही शरद पवार यांनी केला. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचे गूढ कायम, मास्टर माइंड कोण, जनतेच्या मनातील प्रश्न. घातक मसाल्यांची खैर नाही, ETO रसायने वापरणे टाळा, मसाला बोर्डाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी, निर्यातीवर परिणाम होण्याची भीती. तिसऱ्या बाळाच्या जन्माच्या वेळीही मातृत्वाचे सर्व लाभ द्या, सहानुभूतीपूर्वक विचार करा, उच्च न्यायालयाचे AAIला निर्देश. योगींना हटवतील, शाह PM बनतील, केजरीवालांचा दावा, नरेंद्र मोदी संन्यास घेतील, उद्धव ठाकरे तुरुंगात जातील. पंतप्रधान पदासाठी वयाची अट नाही, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन कार्यकाळही पूर्ण करतील. भाजप सत्तेस आल्यास अमित शहा पंतप्रधान होतील, केजरीवाल यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंना 1999 मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याबाबत निर्णय घेताना माझा महत्त्वाचा सहभाग होता, पक्ष कार्यकर्ता म्हणून मी ते केले असे देखील फडणवीसांनी स्पष्ट केले. केजरीवालांच्या एंट्रीने राजकारण तापले, तुरुंगातून बाहेर येताच हल्लाबोल, भाजपने करून दिली अण्णा हजारेंची आठवण. शासकीय कागदपत्रांमध्ये आईचे नाव बंधनकारक, अंमलबजावणी केव्हा, 1 मे नंतर जन्मलेल्यांसाठीच नियम लागू. प्रभू श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळात झाला जनतेवर सर्वाधिक अन्याय, नंदुरबार येथील प्रचार सभेत प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर घणाघात. ते गरिबांचे नव्हे तर उद्योगपतींचे उद्धार करते. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.